हा चिने माता न फिरे माघारे, बैसले शेजारी गोविंदाचे. घर रेगे झाले पट्टराने बळी, वरिले सावळे परब्रह्म. बळीयाचा अंगा संग झाला ता, बळीयाचा अंग संग झाला आता. नाही भय चिंता तुका मने, घर रेगे झाली पट्टराने बळी, वरिले सावळे परब्रह्म. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ताम्, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. वंशि विभूषितकरानवनीरदाभात्, पीताम्बरा दुर्नबिम्बफला दुरुष्णता. पूर्णेन्द्र सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं, जगननीतपानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी मालकंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. हरि पांडुरंगा करू प्रथमा नमना, पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमना.
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोलो हनुमान भगवान की मंगल भवन अमंगल हारे द्रवभूसु दशरथ अचर बिहार
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभेरो हाची नेम आता न फेरे माघारे बैसले शेजारी गोविंदाची घर रिगे झाले पट्टरानी बळी वरिले सावळे परब्रह्म अखिल कोट ब्रह्मांड नायक आनंद कंद सचिदानंद जगदाधारे करुणावरुणालय भक्तवत्सल दिनवत्सल सकल गुणनिधान श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीदेश श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल हृदय चिंतक पवित्र नामधारक जगत उद्धारक विश्ववंद्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीचा चितकळा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आळंद निवासी श्री विश्वमौली ज्ञानोबाराय आदि करून वारकरी संप्रदायातील सर्व साधू संतांच्या आणि आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरण विंद नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वाला पवित्र आणि पावन करणाऱ्या हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ त्या पवित्र हरिकीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंतो देहोनिवासी आहा ज्यांनी या मृत्यू लोकातला नियम मोडून सदेह वैकुंठ गमन करणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ अंजिवाळ्याचे असणारे भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 3 चरणाचा अत्यंत छोटासा पण सर्वांच्या पाठांतरातील गोड अशा प्रकारचा अभंग असून या अभंगामधून संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की परमार्थाची साधना करत असताना आम्ही आमचा परमार्थ सफल केला तो कशाच्या जोरावरती निश्चयाच्या जोरावरती पण तो निश्चय कोणता केला त्या निश्चयाचं दिग्दर्शन करणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आजच्या हरि कीर्तन रूपी सेवे करताय विठाला पवित्र आणि पावन असणारी आपली भूमी ज्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने अत्यंत आनंददायक उत्साहवर्धक वातावरणामध्ये या ठिकाणी नामसंकीर्तन महोत्सवाचं नियोजन केलं जातं वर्ष मला वाटते की 61 वर्ष वा खऱ्या अर्थाने हा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव चालू आहे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने त्याच पद्धतीने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज त्याच पद्धतीने वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य भगवंत बाबा त्याच पद्धतीने वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मोठे बाबा त्याच पद्धतीने परमपूज्य गुरुवर्य रामदास बाबा परमपूज्य गुरुवर्य नथोसिंग महाराज आळंदीकर व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने त्याच पद्धतीने परमपूज्य संत नागबाबा या सर्वांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव आणि या नामसंकीर्तन महोत्सवाचे व्यासपीठ चालक आदरणीय श्री आमचे मित्र अनंतरावजी पाटील खऱ्या अर्थाने सर्व आयोजक संयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीने प्रथमच या ठिकाणी या परिसरामध्ये इथे येण्याचा योग आला आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून योग घडला फार गोड मावले येण्याकरता आम्ही आले वेळेत 5-10 मिनिटं उशीर झाले आमच्याकडून पण एवढा गोड अशा प्रकारचा माहोल आहे की असं वाटते मला कीर्तन 12ला सोडावा एवढा गोड माहोल आहे पण वेळेच्या बाहेर मी जाणार नाही पूर्ण वेळेचं बंधन मी पाळण्याचा प्रयत्न करणारे गोड माहोल ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहोल तयार करण्याचं काम करण्यात येते एक महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट आहा एवढा गोड मृदुंग ज्यांनी सहज तरी मृदुंगावरती थाप टाकली तुम्हा आम्हाला डोलायला त्यांनी चतनवल नाही त्यांच्या मृदुंगाची थाप माझ्या पंढरपूरच्या मालकाच्या कानावरती पडली तर विटेवरच्या मालकाला सुद्धा नाचण्याचा मोह आवरत येणार नाही असा गोड मृदुंग ज्यांच्या मुखातून ऐकायला मिळावा ते महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट हरिभक्त पारायण आदरणीय श्री यज्ञेशजी महाराज आदरणीय महाराजांच्या पुढे वंदन नतमस्तक त्याच पद्धतीने गाण्याची साथ देणारी एक महाराष्ट्रातील ख्यातनाम परिसराचं वैभव असणारी
आमचे जिवलग मित्र हृदयस्थ महाराष्ट्राची गान कोकिळा आदरणीय श्री योगीजी महाराज आदरणीय महाराजांच्या पुढे वंदन नतमस्तक। इकडे महाराष्ट्राची दुसरी गान कोकिळा महाराष्ट्राचं वैभव असणारे भजन सम्राट गायनाचार्य आदरणीय श्री वासुदेवजी महाराज त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक। इकडे आदरणीय ज्यांनी फार गोड पहिली चाल गायली, आहा मनाला छेद येणारी गोड चाल अशी गायली, महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट मयूर महाराज त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक। आदरणीय आमचे विनेकरी दोन्ही चोपदार परिसरात खऱ्या अर्थाने परमार्थाची दोरा ज्यांच्या खांद्यावरती चालती असं ज्यांना टाळकरी म्हटलं जातं त्यांच्या पुढे वंदन नतमस्तक। माझ्यावर उपस्थित असणारे माझे मित्र आमच्या इंदापूर तालुक्याचं भूषण आदरणीय श्री गोड व्यक्तिमत्व असणारे आमचे संतोषजी महाराज त्यांची उपस्थितींच्या पुढे वंदन नतमस्तक। माझे मित्र कर्जत तालुक्याचं पारमार्थिक भूषण युवा कीर्तनकार आदेश महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे ही वंदन नतमस्तक व्हा, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारण होणार आहे। मला वाटते की ते ज्ञान मंदिरा या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलच्या ठिकाणी सर्व असणारे आदरणीय श्री दिनेश दादा वा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रसारण होते, त्यांच्या पुढे सुद्धा वंदन नतमस्तक मी होतो। आणि खऱ्या अर्थाने परिसरातील माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुरुवर्य पूजनीय वंदनीय श्रेष्ठ असणाऱ्या सर्व परमार्थिकांच्या पुढे मी वाकून या ठिकाणी नतमस्तक होतो, वंदन करतो आणि जास्त वेळ तुमचा न घेता सेवेकरता गायलेल्या अभंगाच्या दृष्टिकोनातून चिंतन करायचं। विढाला विढाला पूर्ण वेळेचं बंधन पाळणारे अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी ज्या खऱ्या अर्थाने स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने आम्हाला शिकवलेलं आहे की सेवेकरता अभंग गायल्यानंतर अभंगाच्या प्रस्तावनेची गरज असते। जोपर्यंत अभंगाला प्रस्तावना नाही तोपर्यंत कीर्तनकाराच्या कीर्तनाला अर्थ नाही। पण माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे असा मी आग्रह धरणार नाही, पण या अभंगाची प्रस्तावना माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे अशा प्रकारची असावी। थोडंस लक्षपूर्वक ऐका सर्वांनी, थोडंसं लक्षपूर्वक, एका तासात कीर्तनाचे परिपूर्ण तिकडे मिळणारे ऐका। अभंगाच्या प्रस्तावनेचा विचार थोडासा अशा प्रकारचा असावा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा हा गाथेतील अत्यंत गोड अशा प्रकारचा अभंग आहे। हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथेतील वीरानी नावाच्या प्रकरणातील अभंग आहे। आहा तशी माझी तुकोबा यांची गाथा वाचत असताना महाराजांच्या गाथेमध्ये आपल्याला अनेक अभंगाची प्रकरण पाहायला मिळतात। थोडस कडवड बोलू का? तुकोबा यांच्या अभंगामध्ये अभंगाची प्रकरण आहेत हे कळण, पण कोणाला कळण? गाथा वा वा गाथा आम्ही नेहमीच बोलतो मोठ्यांच्या मुखातला ऐकलेली। तुकोबा यांची गाथा वाचण्याकरता कुणी प्रवृत्त होत नसतं। आहा महाराजांची गाथा वाचण्याकरता परमार्थामध्ये अत्यंत शुद्ध बुद्धीची गरज असते बरं का। म्हणून आसिक मोठ्यांच्या मुखातला ऐकलेली तुकोबा यांची गाथा कोण वाचतं? सर्वांचं पाठांतरातील ज्याला आहे वा वा थोडस मोठ्याने ज्याला आहे तो वाचीन तुकोबा यांची गाथा, ज्याला नाही तो नाही वाचणार तुकोबा यांची। आणि शेवटी खाईन संसाराच्या तुम्हीच का, आम्हाला नाही खायची। आम्ही तुकोबा यांची गाथा वाचतोय। तुकोबा यांची गाथा वाचण्याकरता माथा लागतो, ज्याला माथा आहे ना माझ्या तुकोबा यांची गाथा वाचीन। आणि गाथा वाचत असताना परमार्थातली शुद्ध बुद्धी जर का असेल तर त्याला कळेल तुकोबा यांच्या गाथेमध्ये अभंगाची प्रकरणे अनेक प्रकरणे आहेत। संतपर, नामपर, उपदेशपर, मागणीपर, स्थितीपर, पण या सर्व प्रकरणांमधून एक विलक्षण प्रकरण आहे त्याला तुकोबा यांच्या गाथेमध्ये म्हटलं जातं वीरानी नावाचं प्रकरण। आहा महाराज हे प्रकरण का टाकलं त्याचं कारण आहे। महाराज म्हणतात की भागवतकाराने भागवताचं चिंतन करत असताना गोपिकांच्या काही अवस्थेचं चिंतन केलं आणि भागवतकारांनी त्या गोपींच्या 3 अवस्थेचं चिंतन केलं। थोडस गुढ चिंतन आहे, लक्षपूर्वक ऐका। पहिल्या अवस्थेचा विचार मांडला, तिला परमार्थामधली पहिली अवस्था म्हणावी, तिला म्हणावी वीर राणी, या शब्दाचा अर्थ होतो वीराण्या। दुसरी एक अवस्था आहे तिला परमार्थामध्ये वीरहिनी म्हणावी आणि तिसरी एक अवस्था आहे की तिला परमार्थामध्ये विहरणी म्हणावी। ऐका ऐका, अशा प्रकारे परमार्थामध्ये एक वीराणी वेगळी, 2 विरहिणी वेगळी आणि 3 म्हणजे विहरणी वेगळी। महाराज वीर राणी कुणाला म्हणावा, विरहिणी कुणाला म्हणावा आणि विहरणी कुणाला म्हणावा असं शब्दातून सांगितलं। पण आम्ही तुकोबा यांच्या ज्ञानशीलतील ओवीला मानणार आहेत, आम्ही तुकोबा यांच्या गाथेतील प्रमाणाला मानणार आहेत। महाराज थोडी या 3 अवस्थेचं चिंतन करत असताना महाराजांच्या थोडस अभंगाची आम्हाला काय करा पुरावे द्या। काय द्या? वक्त्याच्या बोलण्याला काय असावा, काय असावा आणि पुरावा नसेल तर
त्याला सरळ पुरावा. वा वा. वक्त्याच्या बोलण्याला काय असावा? नेहमीच बोलतो वक्ता फरकड बोलला, पण बोलत असताना वक्त्याच्या बोलण्याला पुरावा नसून, आम्ही नेहमी बोलतो वक्त्याच्या बोलण्याला पुरावा नसून त्याला सरळ पुरावा न पुरावा, मग तुझ्या बोलण्याला काय असावा? पुरावा असावा. महाराज वीरराणी बोलून गेलात, वीरहिनी बोलून गेलात, विहरणी जरा संतांच्या भाषेमध्ये सांगा. पहिल्या अवस्थेचा विचार करू. तिला परमार्थामध्ये एक म्हटलं जातं विरहिणी कुणाला म्हणावी? माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी विरहिणी अवस्थेचं चिंतन करत असताना माऊली म्हणतात एका गोपिकेला श्रीकृष्ण परमात्मा भेटावा अशी अंतःकरणामध्ये तळमळ लागली, आणि त्या तळमळीमध्ये संसारातील किती जरी भोग दिले ते भोग तिला तुच्छ वाटतात, आणि श्रीकृष्ण परमात्मा भेटावा, देव भेटावा असं जी अवस्था आहे तिला परमार्थामध्ये विरहिणी. एका गोपिकेला देव भेटावा तळमळ लागली, पण देव भेट देत नाही ना, देव भेट देत नाही. शरीराचा दाह होऊ लागला, मग तिच्याकरता भोग देण्याचा प्रयत्न केला, पण त्या भोगाबद्दल बोलत असताना त्या गोपिकेने म्हणावा चंदनाची चोळी माझी सर्व अंगा पुळी कानुबन माळी बेग बेटावा बेटावा बेटावा. गोपिका म्हणते अगर शरीराचा दाह होतोय तो दाह शांत करण्याकरता चंदनाची चोळी जरी घालण्याकरता दिली ना, तर त्या चंदनाच्या चोळीने सुद्धा माझ्या शरीराचा दाह शांत होणार नाही. का? अंतःकरणामध्ये त्यांनी मला भेटावं असं वाटते, पण कुणी भेटावं असं वाटते एक आपल्याकडे नाही बरं का महाराज. असं म्हटलं जातं गोपिकांना देवाने भेटावा असं वाटत होतं, पण कोणत्या परमात्म्याला भेटावं असं वाटत होतं. एक उत्तर भारतामध्ये असं गायलं जातं बरं का. कोणाच्या भेटी करता त्यांचं चित्त तळमळत होतं, म्हणून असं म्हटलं जातं काली कमली वाला मेरा यार ही काली काली कमली वाला मेरा यार ही मेरे मन का मोहन तू दिलदार है काली कमली वाला काली कमली वाला मेरा यार ही मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है काली कमली वाला मेरा यार है काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है तू मेरा यार है 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 तू दिलदार है काली कमली वाला काली काली कमली वाला काली काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है काली कमली वाला मेरा यार है काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है ओ मेरे मन का मोहन तू दिलदार है यार है गोपिकांनी म्हणावा ज्याला भेटण्याकरता आमच्या चित्तामध्ये खऱ्या अर्थाने तळमळे आणि देव भेट देत नाही ना,
त्या देवाच्या भेटीच्या वियोगामध्ये आमच्या चित्ताची तळमळी कानया रे कानया रे कानया रे जगदेवी देव भेट देत नाही ना. देवाच्या भेटी करता त्या गोपिकांच्या चित्ताची तळमळ चालली आणि त्या तळमळीमध्ये देव भेट देत नाही. तोपर्यंत शरीराचा दहा होतोय आणि त्या दहामध्ये भोग देण्याचं काम केलं, पण त्या भोगाने सुद्धा त्या गोपिकांच्या शरीराचा दहा शांत होत नाही. तिला परमार्थामध्ये पहिल्या अवस्थेचं चिंतन केलं, तिला परमार्थामध्ये म्हणावी, विरहिणी म्हणावी. एक असंही म्हटलं जातं बरं का, गोपिका भगवंताच्या विरहामध्ये एवढ्या रममान झाल्या होत्या की देव भेटावा याच्याकरता त्यांच्या काय अवस्थेचे एक असं गुरुनाम गुरुवर्य भजन भीष्म खऱ्या अर्थाने बोधीबाबा आणि त्यांच्या शिष्यांनी गायलेले बरं का. गोपिकांची काय अवस्था झाली पुन्हा असं म्हटलं जातं बरं का. तेरे प्यार में तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जगा दे प्रीत लगा ले जोत जगा दे प्रीत लगा ले चरणों में ले ले मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले वो बंसी वाले वो बंसी बजा दे मुरली सुना दे बंसी बजा दे मुरली सुना दे मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले वो बंसी गोपिकांची झालेली अवस्था, ह्या अवस्थेला भागवतकारांनी पहिली अवस्था म्हटली, तिला म्हणावी विरहिणी. वेळेचं बंधन पण आता दुसऱ्या अवस्थेकडे जातो, तिला म्हटलं जातं परमार्थामध्ये विहरणी. आहा, ह्या अवस्थेमध्ये भक्ताला आनंद मिळत असतो का? कारण देवाच्या ठिकाणी जो आनंद आहे त्या आनंदाचा उपभोग या अवस्थेमध्ये घेतला जातो. कारण गोपाळानं देवाने विचारलं किती आनंद आहे, नाही देखील ते भोग सुखाचे याचं कारण तुझी आहे झाली आमुची निश्चिंती. देवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर देवाच्या ठिकाणी आनंद आहे, तो आनंदाचा उपभोग घेणं हिला परमार्थातली एक अवस्था, तिला विहरणी म्हणावी. पण मला तुम्हा सर्वांना घेऊन जायचे परमार्थातल्या एका पहिल्या अवस्थेकडं. तिला म्हटलं जातं वीर राणी, शब्दाचा अपय होतो वीराण्या. याचा अर्थ असा होतो की जी परमार्थ करत असताना परमार्थामध्ये वीरतेने पाऊल टाकते, आलेले प्रतिबंध जुगारून चालते, आलेल्या संकटावरती मात करते, पण आपला परमार्थ मात्र यशस्वी करते. ती वीर राणी, तिला परमार्थामध्ये वीराण्या म्हणावा. परमार्थातले वीराण्या म्हणावं बरं का. एक लक्षात ठेवा, परमार्थ करत असताना परमार्थात वीरताच लागते बरं का. बऱ्याच वेळा लोक आम्हाला म्हणतात परमार्थ करणं म्हणजे भोळ्या वारा करायचं काम आहे. आहा, परमार्थात कुणी यायचं नसतं हो, भोळ्या लोकांचं काम नाही. अहो, परमार्थ करण्याकरता परमार्थात वीरताच लागते. एका वाक्याखाली अनेक एक अंडरलाईन करून ठेवा, फक्त परमार्थातच वीरता लागते, नवल नाही. मी म्हणेन की संसार करत असताना सुद्धा संसारात वीरताच लागते. परमार्थ आणि संसार क्षेत्र जरी विरोधात्मक आहे, ज्याच्याकडे वीरता आहे, बल आहे, त्यालाच किंमत आहे बरं का. ज्याच्याकडे वीरता नाही, बल नाही, त्याला संसारातही किंमत नाही, परमार्थ सुद्धा किंमत. म्हणून ज्याला परमार्थ सफल करायचा आहे
आणि संसार सफल करायचा. दोन्ही क्षेत्रामध्ये माणसाकडे बलच पाहिजे. बल नसेल तुम्हाला किंमत दिली जात. एक परंपरेचा दृष्टांत बरं का, तुमच्याकडे बळ जर का नसेल ना तुम्हाला कुणीच विचारणार नाही. एक सोपा दृष्टांत पावसाळ्याच्या दिवसात बरं का सर्वांच्या अनुभूतीला येतो. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहित नाही, पण आमच्याकडे जर का पुणे जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली, पहिला पाऊस पडला आणि पाणी जर का रस्त्याने वाहायला लागलं तर रस्त्याने एक छोटासा रांगणारा प्राणी पाहायला मिळतो. त्याला अशी 10-15 पाऊल असतात, त्याचा ओढून काळा असा कलर असतो आणि तो असा तसल्या त्या गोगल गायमध्ये थोडंसं त्याचा पाठीमागला भाग असतो. ते रस्त्याने चालतो. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात तिकडं? हा, वाण्या. हा, तो असा काळा असा त्याला वरून असा कलर असतो. त्याला आमच्याकडे गोगल गाय म्हणतात. बरोबर आहे का? हा, गोगल गाय. वा, इकडून पाठिंबा मिळाला मला पाठिंबा. हा, गोगल गाय म्हटली जाते. एक मला उत्तर द्या, अशी गोगल गाय जर का रस्त्याने चालताना तुमच्या समोर आली, कुणी खोटं बोलत नाही, कुणी त्या गोगल गायला घाबरतं का? हा, तुमच्या भाषेमध्ये वाण्याला कुणी घाबरतं का? कुणीच नाही. पायाखाली आलं तर चिरड्याला सुद्धा कुणी मागं पुढं पाहत. चला पुढे आता थोडस. त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणखी दुसरा प्राणी पाहायला मिळतो, पण तो रस्त्याला नाही. दगड काढला की दगडाच्या खाली निघतो, पण त्याला असा पाठीमागून आकडा असतो. हा, काय म्हटलं जातं त्याला? विंचू म्हटलं जातं. आता मला उत्तर द्या, रस्त्याने चलत असताना असा विंचू जर का समोर आला, आता त्याला कोणी पायाखाली घेऊन का? अरे गोगल गाय दिसली, चिरडायला कुणी मागं पुढं पाहत नाही, आणि विंचू दिसला तर माणूस उडी मारून जातोय. कशाचा परिणाम? आणि सगळ्यांना माहिती, गोगल गायच्या अंगावर पाय दिला ती गोगल गाय काहीच करीत नाही. का? कारण त्याच्याकडे बल नाही. पण चुकून जर का विंचू दिसला आणि त्याच्या अंगावर पाय दिला तर ते विंचू काय करायला लागेल? माझे नाथ महाराज म्हणतात, आबा बाबा काय मी करू, कोणाला सांगू, देवा रे देवा. विंचूचा झटका सगळ्याला माहिती. नाथ महाराज म्हणतात की त्याच्या अंगावर जर का पाय दिला तर तो नाचायला लावल्याशिवाय राहणार. एक मला उत्तर द्या आता, गोगल गायला कुणीच घाबरलं नाही आणि विंचू दिसला तर उडी मारून जातोय. परिणाम कशाचा आहे? बलाचा परिणाम आहे. अरे गोगला इकडे बल नाही, कुणी घाबरत नाही, आणि विंचवाकडे बल आहे, सगळी घाबरतात. मी त्याला दोन प्रमाणे देणार बरं का. एक व्यवहारातली मन देणार. व्यवहारामध्ये म्हटलं तर बलवनाच किंमत असते, व्यवहारामध्ये मन म्हटली जाते. बळी तो वा वा कान पिळी. आणि एक तुकोबरायांचं प्रमाणे तू का म्हणे बळी, आहा, आणि गांड्याची तू कान पिळी. महाराज म्हणतात की अरे बलवान जर का असेल ना तो सगळी त्याला काय असते तर किंमत असते. मग संसार असू नाही तर परमार्थ असू, माणसाकडे काय पाहिजे? बल पाहिजे. दुर्बळाला कुणी किंमत देत? आता खरं बोलू का, आपल्याकडे बळ आहे पण नुसतं वाचिक बळ आहे. तुम्हाला वाचिक बळ म्हणजे कळलं का? काही लोकांच्या फक्त तोंडात बळ आहे, म्हणजे बोलते तेवढं. हे आमच्याकडे बरं का एकाच्या नुसतं तोंडात बळ होतं. महाराज दररोज सकाळ उठायचं, आंघोळ करीत नव्हतं, खोटी लाडकं तलवार घ्यायचं आणि उपसायचं. आणि त्याची बायको भाकरी थापीत असली ना, तिला हाका मारत तिला म्हणते, तिने भाकरी थापताना मागं वळून पाहिलं की तुझ्या पुढे तलवार फिरवायचं आणि तिला म्हणते, बघ माझी वीरता, बघ माझा लढाईपणा, बघ माझा शूरपणा. एक नाही, दोन नाही, 15 दिवस तलवार फिरत होतो. 16व्या दिवशी तिला थोडा राग आला. ती म्हणली, का हो तुमच्याकडे लय बल आहे, लय वीरता आहे, तिकडे युद्धामध्ये शत्रू पक्षाला दाखवा का चुली पुढे बायकोला? आता तिने पान उतारा केला, म्हटला मान वर करीत नव्हती ना, पान उतारा केला, हिचं तोंडच गप करायचं. 17 दिवशी उठलं, बायकोचं तोंड बघितलं नाही, तलवार घेतली आणि डायरेक्ट लढायला गेलो. शत्रू पक्षामध्ये घुसलं, लाल बुन झालं होतं. बायकोने अपमान केलाय, कुणाचाच विचार केला नाही. 2 हातामध्ये 2 तलवारी वार करीतच 10 मिनिटात पलीकडच्या कोपऱ्यावर निघालो आणि युद्ध जिंकलं. पण विचार केला युद्धामध्ये एवढ्यांना मारले, पण बायकोला पुरावा दाखवला पाहिजे. मग पुराव्या करता कुणाचं हात तोडलं आणि कुणाचं पाय तोडलं. हाताची एक मुळी आणि पायाची एक मुळी, 2 मोळ्या घेतल्या, दोन्ही खांद्यावर टाकल्या, पळतच गेला. दरवाजा वाजवलाच नाही, लाद घातली, दोन्ही मोळ्या घेतल्या आणि बायकोच्या पुढे टाकल्यावर तिला म्हणला, बघ युद्धामध्ये कुणाचा हात तोडल्यात, कुणाचं पाय तोडल्यात. आता ते हात पाय तोडलेलं पाहून घाबरली ना, आणि खालच्या स्वरात त्याला सहज म्हणले, का हो लईच मोठा पराक्रम केला, हात पाय तोडलं कुणाचं शत्रूचं, मान एवढा मोठा पराक्रम केलाय. पण ती म्हणली, का हो एवढ्या सकाळी गेलात, एवढं घामाघूम झालात, कुटाणा केला, शत्रूचा हात तोडलं, पाय तोडलं माझ्या करता. एवढं हातन पाय तोडूस तर माझ्या करता एखाद्या शत्रूचं नुसतं मुंडकं आणलं असताना लय बरं वाटलं असतं. ते म्हणलं आणलं असतं, पण ती मुंडकी पहिलीच कुणीतरी तोडून नेली होती. महाराज म्हणतात की नुसतं याच्या तोंडात बळे, बोलण्याची काही ताकद. महाराज आम्हाला प्रमाण द्या ना, या दुर्बळाला किंमत नाही. महाराज म्हणतात, दुर्बळाची कोण ऐकी घालून दुर्बळाची कोण ऐकी घालून राहिली काय तयारी
वचनाचे पूर्ण ऐके घालून या मन आणि राहिले कारण काय तया विनते. तुकोबराय म्हणतात की दुर्बळाला किंमत दिली जात नाही, किंमत आहे परमार्थात आणि संसाराच्या क्षेत्रामध्ये बलवानाला आहे. ऐका, काही सांसारिक लोक दाहूत तुकोबरायांकडे आले. तुकोबराय, संसारात परमार्थात बलवानाला किंमत आहे, आम्ही परमार्थ नाही संसार करतोय, पण संसारामध्ये आम्हाला किंमत मिळावी असं आम्हाला वाटत आहे, आमच्याकडे कोणती बळ पाहिजे. तुकोबराय म्हणतात की संसारिकाकडं संसार करत असताना ऐका आपल्या करता गाव पातळीवरती आपल्याला किंमत मिळव वाटत असेल ना, तर 5 प्रकारची बळ आहेत, त्यातलं एक जरी बळ तुमच्याकडे आलं गावामध्ये तुम्हाला किंमत आहे. हे तुमच्याकरता पहिल्यांदा ऐका. पहिलं बळ आपल्याकडे पाहिजे कोणतं? शरीराचं बळ. हे बळ एखाद्याकडे नाही, मग दुसरं बळ पाहिजे, त्याला म्हटलं तो कौटुंबिक बळ. काय म्हणतात की कौटुंबिक बळ सुद्धा आमच्याकडे नाही, मग तिसरं बळ तुमच्याकडे पाहिजे, त्याला म्हटलं जातं बुद्धीचं बळ. हेही बळ तुमच्याकडे असेल, मग चौथं बळ पाहिजे पैशाचं बळ, आणि हेही बळ तुमच्याकडे असेल त्याला शेवटचं म्हटलं तर सत्तेचं बळ. या 5 प्रकारच्या बळातलं एक जरी बळ तुमच्याकडे आलं तुम्हाला किंमत आहे. मी पहिलं बळ सांगितलं आपल्याकरता, कोणतं बळ पाहिजे आपल्याकडं? शरीराचं बळ. कडबड बोलू का? गावात एखादा पहिलवान असन, अख्खं गाव त्याला घाबरतं का नाही? नको नादी लागायला, हडमुडीन आपली ही गाव अख्खं घाबरतं. पण एक ऐका बरं का, शरीराचं बळ त्याला किंमत आहे, पण नुसतं बळ असून उपयोग नाही. माझ्याकडे बळ आहे हे त्याला कळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना बळ आहे पण कळत नाही. हो, आमच्या दौंडमध्ये एक पहिलवान होता, अर्ध्या मिनिटातच कुस्ती चितपट करायचा, पण नियम होता त्याचा. 5000 पुकारल्याशिवाय कुस्तीला हातच लावित नव्हता. आमच्या दौंडला कुस्ती करण्याकरता आला, 5000ची कुस्ती पुकारली, पुढच्या पहिल्यावर माहितीच नाही एवढा चपळे म्हणून हातात हात दिला, कळून सुद्धा गेलं नाही. अर्ध्या मिनिटात कुस्ती चितपट केली, 5000 खिशात घातलं आणि घरी निघाला. दौंडवरून माघारी जात असताना दौंडच्या पोरांनी रस्ता हेरला होता, ह्याच्या खिशात 5000 आहेत म्हणून. निम्म्यातच रस्ता अडवला, त्यातल्या 2-3 पोरांनी हात पाय धरलो, 2-3 त्याच्या खिशातलं पैसे काढून घेतलं आणि त्यातल्या 2 त्याला जाता जात तोंड फुटूसर मारलं. एवढा मोठा तगडा पैलवान, पण पठ्ठ्याने मान सुद्धा वर केलं नाही, मार खाल्ला आणि गपचिप घरी निघून गेला. घरी निघून गेल्यानंतर हिने दरवाजा वाजवला, त्याच्या बायकोने दार उघडलं. दार उघडल्याबरोबर तिने उजेडामध्ये पाहिलं ना, ह्याचं तोंड फुटलेलं होतं. ती म्हणली, का हो हे एवढं तोंड फुटत कोणी मारलं? दौंडला 5000ची कुस्ती मारली आणि येत असताना ती वाळी 2-4 पोरं होती, कुणी हात धरलं कुणी पाय धरलं, एकाने माझ्या खिशातलं पैसे घेतलं आणि दोघांनी मला तोंड फुटूसर मारलं. ती म्हणली, तोंड फुटूसर मारलं? एवढी मोठी तगडी तब्येत तुमची पैलवान, तुम्हाला होतं का मारतायत? तो म्हणला, ए तुला अक्कल आहे का? पुढच्या गाड्याला हात लावायला पठ्ठ्या 5000 घेतो, फुकटचा मारायला काय मोकळा आहे का? अरे तुझ्या बळ हे जर का तुला कळत असेल तुझ्या बळाचा काही उपयोग. म्हणून ऐका, पहिलं बळ आपल्याकडे पाहिजे कोणतं? शरीराचं बळ पाहिजे. काही म्हणतात की आमच्याकडे हे बळ नाही, मग दुसरं बळ पाहिजे, त्याला कौटुंबिक बळ. ही जुनी माणसं माझ्या पुढे बसल्यात बरं का. हे बळ काय फक्त त्यांनाच माहिती. कौटुंबिक बळ या शब्दाचा अर्थ होतो एका कुटुंबात पहिली 25, 30, 40 माणसं. बाबा बरोबर आहे ना? 25-30. आणि ज्या कुटुंबात 40 माणसं आहेत त्या कुटुंबाला अख्खं गाव घाबरायचं. खरे का खोटे मला सांगा? का यांच्या कुटुंबात 40 माणसं आहेत, नको घराच्या नादी लागायला. पण आता कुटुंब पद्धत राहिलेली आपण फार मुडकळीस काढलेली. हो, जरा माझ्या भाषेमध्ये सांगू का? आपल्या कुटुंबात किती माणसं राहिल्यात? आपल्या कुटुंबात किती माणसं राहिल्यात? ऐका, आपल्या कुटुंबात बिबली बाबला आणि पीटी तबला आला तर एखादा येणार, ह्याच्या पुढे माणसंच राहिलेलं नाही. तर हे बळ सुद्धा आपल्याकडे नाही. काही म्हणले महाराज हे द्वितीय बळ सुद्धा आमच्याकडे नाही. मग आम्हाला आणखी एक बळ सांगा. त्याला म्हटलं बुद्धीचं बळ. कोणतं बळ? ज्याच्याकडे बुद्धीचं बळ आहे ना, त्या माणसाने खऱ्या अर्थाने जगावरती क्रांती केलेली आणि विजय प्राप्त केलाय. पण त्याच्याकरता काय पाहिजे? आपल्याकडे बुद्धी तरी कुठं राहिली? आपली बुद्धी म्हणजे सामान्य बुद्धी. ही तुमची माझी फजिती आपली फजिती करते बरं का. कधी कधी बुद्धी फजिती करते कधी कधी. एक माझा अनुभव सांगतो. गेल्या 2 वर्षापूर्वी मला मुंबईला कीर्तनाला जायचं होतं आणि मला गाडी न्यायची नव्हती बरं का. मी आमच्या दौंडच्या रेल्वे स्टेशन उभा राहिलो. जंक्शन येते तुम्हाला माहिती असेल सर, मला दौंडी मुंबई गाडी लागली, पण गाडीकडे नजर टाकली, उभा राहायला जागा नाही. मी म्हणलं जिथं उभा राहायला जागा नाही तिथं म्हणलं कसतरी प्रवास करायचा आणि 2 तासाचं कीर्तन शक्य नाही. म्हणलं आपण पुढची गाडी पकडू. मी उभा, पण माझा पाठीमागून एक मित्र आला. म्हणला, महाराज पुढं मुंबईला गाडी लागली. म्हणलं मित्र उभा राहायला जागा नाही. चला म्हणला, बुद्धीच्या जोरावरती तुम्हाला झोपायला जागा देतो. अरे उभा राहायला जागा नाही, तू झोपायला? चला म्हणला बुद्धीच्या जोरावर देतो. म्हणलं मला वाटलं टीसी ओळखीचं आहे काय नो. त्याने मला आतमध्ये नेलं आणि गर्दीत उभा केलं. मला म्हणला, महाराज फक्त तुम्ही डब्याच्या खाली पळायचं नाही. अरे म्हणलं काय करतो? तुम्ही डब्याच्या खाली पळायचं नाही. नाही पळत. त्यांनी गर्दीमध्ये अशा बाह्या मागं सारल्या. इकडं पाहिलं, मागं पाहिलं, पुढं पाहिलं, परत माझ्याकडे पाहिलं, डोळ्याने खुणावलं. तुम्ही डब्याच्या खाली पळायचं नाही. नाही पळत म्हणलो. आणि गर्दीत त्यांनी बाह्या मागं सारल्यानं हात वर केलं आणि त्या तसल्या गर्दीमध्ये रेल्वे चालू व्हायच्या अगोदर मोठ्याने वराडलं, साप 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 साप. आता साप म्हणलं डब्यातले माणसं थांबतात.
अहो 10 मिनिटात डबा मोकळा केला ना त्यांनी आणि मला म्हणला महाराज पलीकडचं शीट तुमचं आणि अलीकडचं माझं, दोघं झोपलो आम्ही शिटावरती. तासभर झोपलो आम्ही आणि तासभराने माझी झोप मोड झाली. मित्रा गाडी कुठं आली ती बघ, 2 मिनिटात बघू म्हणला. त्याने डब्याच्या खाली डोकावलं, टीसी होता. टीसीला विचारलं का गाडी कुठं आली? टीसी म्हणला डोकं फिरलं काय? अरे मित्र म्हणला गाडी कुठं आली? टीसी म्हणला बावट काय? मित्र म्हणला बावट म्हणते गाडी कुठं आली? टीसी म्हणला अरे बावटांनो तासभरापूर्वी साप निघाला, आम्ही डबा हिथं ठेवला, बाकीची रेल्वे दिली पुढे पाठवलं. सामान्य बुद्धी काहीच कामाची नाही बरं का. ही सामान्य बुद्धी, बुद्धीला किंमत आहे पण विशेष बुद्धी पाहिजे बरं का. काही लोक म्हणले महाराज एवढी बुद्धी सुद्धा आमच्याकडे नाही. मग आपल्याकडे चौथं बळ पाहिजे. त्याला म्हटलं तर हा पैशाचं बळ, हे बळ आमच्याकडे नाही. आणि शेवटचं बळ सांगितलं सत्तेचं बळ. 5 प्रकारच्या बळातलं एक जरी बळ आपल्याकडे आलं, संसारिकाला किंमत आहे, जास्त विचार करणार नाही, मला परमार्थाचा विचार करायचा आहे. सांसारिक लोक गेली आणि परमार्थिक पुढे आली. तुकोबार आहे संसारिका करता 5 बळ सांगितली, जरा आमच्या करता बळ सांगा. तुकोबार आहे म्हणजे तुमच्या करता सुद्धा संसारिकासारखी 5 बळ आहेत. पण ऐका, संसारातली बळ परमार्थात चालत. पण आणखी एक वाक्य घेऊन जा. संसारातली बळ परमार्थात चालत नाहीत, पण परमार्थ करण्याकरता संसारिक बळाची गरज आहे. गरज आहे प्रमाणित तशी आपल्याकडं. मी पहिलं बळ सांगितलं शरीराचं बळ. शरीराच्या बळाने परमार्थ पूर्ण होत नाही, 100% बरोबर आहे. पण परमार्थ करण्याकरता शरीराच्या बळाची गरज आहे. तसं प्रमाणे कथेची सामग्री आहा गरज आहे आपल्याला. ऐका, बुद्धीच्या बळाने परमार्थ सफल होत नाही, 100% बरोबर आहे. पण बुद्धीच्या बळाचे परमार्थ करता साह्यत आहे. पण माऊलींना म्हणावं बुद्धीचे वैभव म्हणतात बुद्धीच्या बळाने परमार्थ सफल होत जरी नसला तरी परमार्थ करण्याकरता बुद्धीच्या बळाची आपल्याला गरज आहे. आता आणखी एक बळ सांगितले पैशाचं बळ. आहा पैशाच्या बळाने परमार्थ सफल होत, पण विरोधात्मक बोल ना. परमार्थाच्या पैशाच्या बळाने परमार्थ सफल होत नाही, पण परमार्थ करण्याकरता पैशाची दोन्ही गोष्टी मान्य करावं लागतं ना. दोन्ही गोष्टी पटवून देणारी. पैशाने परमार्थ पूर्ण होत आणि परमार्थ करण्याकरता पैशाची. बऱ्याच वेळा असं म्हटलं, आता क्षमा मागून बोलतो, परमार्थ करत असताना पैशाची कशाला गरज आहे? आणि मग 350 किलोमीटर महाराजांनी गाडी का ढकलीत आणायची का? गरज आहे नाही असं नाही. पण हे पुढलं वाक्य ऐका बरं का. पैशाची गरज आहे, पण पैशाने परमार्थ पूर्ण होत, पैशाने परमार्थात मिळत. एक जुना मोठ्यांच्या मुखातला दृष्टांत ऐकलाय बरं का. परभणी जवळ आपल्या इथून अंतरी तरी लांब आहे का तरी 400 म्हणजे आमची इथंच काय म्हणाय तरी. परभणीकर गुरुजींचा पंढरपूरमध्ये चातुर्मास चालू, आणि त्या चातुर्मासामध्ये परभणीचे एक शेठजी बॅग भरून पैसे घेऊन आले पंढरपूरला, आणि परभणीकर गुरुजींच्या शेजारी बसले. गुरुजींनी विचारलं येण्याचं कारण. शेठजी म्हणले गुरुजी संसाराचा वीट आला, तुमच्या मुखातला अमृतंभ ऐकायचा आहे. आहा काय गुरुजींना आनंद झाला. शेवट कवायना पण उपरती झाली. गुरुजी म्हणले दररोज सकाळ 7 वाजता येत जा. शेठजी म्हणले गुरुजी सगळ्या लोकांच्यात बसून ऐकायची मला लाज वाटते, मी जरा प्रतिष्ठित आहे. गुरुजी म्हणले काय करू मग? काय नाही म्हणले, जरा माझा सेपरेट पाठ घ्या. गुरुजी म्हणले अरे तेवढा वेळ माझ्याकडे नाही, माझा दिनक्रम आहे. वेळ नाही म्हटलं तर शेट्टीने काय केलं, बॅग भरून पैसे नव्हतं ना, बॅग उघडली आणि पैसे गुरुजींच्या पुढे होतं. गुरुजी एवढं बॅग भरून पैसे देतो, पण तेवढा अमृतंभ सेपरेट मला शिकवा. ते परभणीकर गुरुजी होते. पैशांची लालसा दाखवली. गुरुजींना राग आला. गुरुजी म्हणले चल उठ,
आता तर तुला शिकवत नसतो, खोलीच्या बाहेर व. तसं म्हणलं त्यांनी बॅग भरली आणि चालायला लागलं. पण दारातून त्याने एक वाक्य उद्गरलं, लक्षपूर्वक ऐका. दारातून तो गुरुजीने म्हणला, गुरुजी नुसत्या अमृतानुभव करता एवढं पैसे देणारा शेठजी तुम्हाला आयुष्यात भेटायचं नाही. पण परभणीकर गुरुजींचं त्याच्या पुढचं वाक्य होतं. गुरुजी म्हणले, चल हट, एवढ्या पैशावरती लात मारणारा महाराज सुद्धा तुला भेटायचा नाही. हे परमार्थाचं वैभव आहे बरं का खऱ्या अर्थाने. परमार्थात पैशाने सगळं मिळत नाही. थोडंसं क्षमा मागून बोलतो. परभणीकर गुरुजींच्या जागेवर आम्ही पाहिजे होतो. आम्ही म्हणलं असतो बॅग पाठीमागं ठेवून रातच्या 12 वाजता तुझा पाठ घेतो. पण ते परभणीकर गुरुजी होते. पैशाने परमार्थ सगळं मिळत नाही, पण परमार्थ करण्याकरता पैशाची गरज आहे. आणि शेवटचं वाक्य, सत्तेने परमार्थ पूर्ण होत नाही, पण परमार्थ करण्याकरता सुद्धा सत्तेची काही तर गरज आहे बरं का. परमार्थ करण्याकरता सत्तेची गरज आहे. आणि एक मला वाटते जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. परमार्थ करण्याकरता सत्तेची गरज आहे. 70 वर्ष झालं राम मंदिर झालं नाही. मला जास्त नको, मला पुढे बोलायचं नाही. पण ती सत्तेच्या जोरावरती का कोणत्या जोरावरती होईना, पण अयोध्येमध्ये आज माझे भगवान श्री प्रभू रामचंद्र विराजमान झाले. याला कुठेतरी सत्तेचा आधार मानलाच पाहिजे. पण केवळ सत्तेने परमार्थ ही पूर्ण होत नाही, एवढं सुद्धा वाक्य विसरू नका. महाराज ज्या बळाने साहित्य म्हणून आम्हाला बळ सांगितलं ती बळ नको. ज्या बळाच्या जोरावरती आमचा परमार्थ सफल झाला पाहिजे अशी बळ सांगा. महाराज म्हणले परमार्थिका करता 5 बळ आहेत. त्या पहिल्या बळाचा उल्लेख करत असताना महाराज म्हणतात, अंगी वैराग्याची बळा, अंगी वैराग्याची बळा, अंगी वैराग्याची बळा, अंगी वैराग्याची साही खडा, साही खडा, साही खडाची नावे, साही खडाची नावे, साही खडाची नावे, साही परमार्थात पहिल्यांदा काय पाहिजे, त्याला पहिलं बळ सांगितलं परमार्थातलं फार कठीण बळ आहे. अंगी वैराग्याची बळ. महाराजांनी परमार्थातलं पहिलं बळ सांगितलं, त्याला म्हटलं तर वैराग्य. एक वाक्य घेऊन जा बरं का. परमार्थामध्ये केलेली भक्ती, परमार्थामध्ये प्राप्त केलेलं ज्ञान आणि परमार्थामध्ये प्राप्त केलेली कला, या तिन्ही गोष्टी टिकवण्याकरता माणसाकडे परमार्थामध्ये वैराग्यच पाहिजे. आणि वाक्य ऐका, ज्याच्या परमार्थात वैराग्य नाही त्याने केलेली भक्ती, प्राप्त केलेलं ज्ञान आणि मिळवलेली कला टिकन म्हणून सांगता येत नाही. टिकवण्याकरता माणसाकडे वैराग्यच पाहिजे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही राहिलेले. ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये राहिलं की ज्ञानोबराय भरभरून देतात. हो, कमी काहीच राहत नाही, कमी काहीच राहत नाही, भरभरून देतात. पण जे दिलंय ना, ते दिल्याच्या पाठीमागे तुमच्याकडे थोडा तरी त्याग पाहिजे, वैराग्य पाहिजे. पण दिलेल्याच्या पाठीमागे जर का तुमच्याकडे वैराग्य नसेल, त्याग नसेल, तर ज्ञानोबराय खऱ्या अर्थाने त्याच्याकडून दिलेलं ज्ञान भक्ती काढून घेतल्याशिवाय राहणार. मी कीर्तनामध्ये सांगणार नाही, बैठकीत बसा, मी तुम्हाला त्यांची जिवंत नावं सांगेन. ज्ञानोबरांनी त्यांना कला भरपूर दिली, पण दिलेल्या कलेच्या पाठीमागे वैराग्य नसल्यामुळे माऊलींनी त्यांना दिलेली त्यांची कला काढून घेतली. मी बैठकीमध्ये त्यांची नावं सांगेन, इथे नावं सांगणार नाही. पण माणसाकडे वैराग्यच पाहिजे, त्याग पाहिजे. महाराज मग त्याग पाहिजे. त्याग कसा पाहिजे, मी ज्ञानोबरांच्या वेळीचा पुरावा देणार आहे. माऊली 13व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. ऐकायचंय का 13व्या अध्यायातलं वर्णन? ऐकायचंय का? हे पुढची लहान मुलं हो म्हणतात, पाठीमागं तुम्ही म्हणा काहीतरी हो. हा वा वा, म्हणजे ऐकायचंय, ऐकणारी मंडळी बरं का. वा वा, ज्ञानेश्वरी घेतली का? तिकडे इकडे घेतली का? नका नका ना, फुकटच्या मान हलवा फक्त. घेतली का? हा घेतली घेतली. वा वा. काढा वस्त्र काढलं का? काढलं. वा. काढा पहिला अध्याय काढला का? फुकटच्या मानात हलवा. काढला पाहिजे. या 13व्या अध्यायाकडे आले का? आले म्हणा उभी. आता काय डोमलं म्हणायचं का? ऐका, माऊली म्हणतात की 13व्या वैराग्य कसं. माऊली म्हणतात की वमिलियांना लाळन घोटी जीवी रसना, अंगण सुये आलिंगना प्रीताची. 2 गोड दृष्टांत दिले, माझ्याकडे तेवढा वेळ नाही. पहिलं उदाहरण दिलं, माऊली म्हणतात की वमिलिया अण्णा. माऊली म्हणतात की वमन केलेला पदार्थ किती सुंदर असतो, बासुंदी सारखा का ना. वमन केलेला पदार्थ म्हणजे आज जेवढे काही पदार्थ आहेत ते बाहेर पडणे, त्याला काय म्हणावा? वमन केलेला पदार्थ. मला सांगा, 3 दिवसाचा उपोषी आणि त्या माणसाच्या पुढे जर का वमन केलेला पदार्थ दिसला, तो मनुष्य पळलं जाईल, वंजळीने उचलीन आणि वरपून खाईन.
शक्य नाही. माऊली म्हणतात की किती दिवसाचा उपोषी असून द्या, पण ते वमन केलेला पदार्थ पाहिला की त्याच्या ठिकाणी त्यागच आहे. तर त्या पदार्थाकडे तो पाहत असताना त्यागाच्याच भूमिकेतून पाहणार. परमार्थ करत असताना माणसाकडे तेवढ्या त्यागाची गरज आहे. याच्याकरता मी तुम्हाला भागवतामध्ये घेऊन जाणार आहे. परमार्थ करत असताना देवा करता त्यागच लागतो बरं का, त्याग लागतो. काही गोड वर्णन नाही बरं का. देव वृंदावनात गायी चारण्या करतात. माझं काल्याचं कीर्तन आहे पण थोडा विषय येतोय सारखा. हा, देव वृंदावनात गायी चारण्या करतात. गोपिका मथुरेच्या बाजारामध्ये दही दूध तुपडून विकण्या करतात. एक दिवशी गोपिका यमुनेच्या तीरावरून दही दूध तुपडून विकण्याकरता मथुरेच्या बाजारामध्ये जात असताना भगवंताने वारवलेल्या मुरलीचे गोड दोन्ही गोपिकांच्या कानावरती पडली आणि गोपिकांमध्ये चर्चा चालते. काय चर्चा चालते? अगं एवढी सुंदर मुरली कोण वाजवतोय? दुसरी म्हणली कोण नाही, तो काळा कृष्ण वाजवतोय. तिसरी म्हणली मला तर त्याच्या दर्शनाची इच्छा झाली. चौथी म्हणली जाणार कसं? पाचवी म्हणली काय झालं? सहावी म्हणती देव पहिल्या तीरावरती, आपण ह्या तीरावरती यमुना नदीवर मध्ये आहे, आपण पहिल्या तीरावरती जाणार कसं? गोपिकांमध्ये चर्चा चालू आहे. म्हणून असंही म्हटलं जातं बरं का, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो गाना. ही गोपिकांमध्ये चर्चा चालू आहे. देव पहिलं तिला वरती जाणार कसं? देवाने गोपिकांच्या अंतकरणाची तळमळ जाणली आणि देव स्वतः नावाड्याच्या रूपात नाव हाकत तीरावरती आले आणि देवाने सांगितलं चला वृंदावन 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये. नदी कोणती जवळ आपल्याला? का नदीच नाही तुला जवळ नाही, पण नदीच्या किनाऱ्यावरती असं म्हटलं तर नावाडे जर काळात तुम्ही चला चला वृंदावन, आमच्या जवळ भीमा नदी आणि पलीकडे सिद्धटेक अष्टविनायक गणपती. आम्ही लहान असताना तू नावाडे म्हणा चला सिद्धटेक 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये सगळं आम्ही पळत नाव बसत. तसं देव म्हणा मोठ्याने चला वृंदावन 2 रुपये 2 रुपये. सगळ्या गोपिका पळत गेल्या. हे नावाड्या पहिलं तीरावरती ना. आता त्यांना कुठं माहिती होतं देवच आहे म्हणून सगळ्यांना बसल्या आणि देवाने नाव हाकण्याकरता सुरुवात केली आणि सगळ्या म्हणतात आता देव दिसणारे आपल्याला, देव पाहता येणारे. पण चर्चा चालू असताना देवाने नाव चांगली अशी कासरावर जाऊन दिली आणि पुढे जाऊन नाव डगमगायला लागली. गोपिकीने एकमेकीला धरलं. ए नावाड्या काय झालं तुझ्या नावेला? नावाड्या म्हणला एवढ्या गोपिका तुम्ही माझ्या नावेमध्ये बसलात ना आणि बसताना दही दुधाचं डेरे घेऊन बसलात. काय झालंय? माझ्या नावेला तुमच्या दही दुधाचं वजन झालेले. नाव खऱ्या अर्थाने पहिलं तीरावर येण्याकरता डगमगती ना, नाव सरळ करण्याकरता नाव हलकी करण्याकरता हे दही दुधाचं वजन झालंय. ते दही दूध पहिलं पाण्यात टाकून द्या. काही गोपिकांचा त्याग. मोला मागाचं दही दूध घेतलं आणि पाण्यामध्ये टाकून दिले, पण डेरे तशी ठेवली. आम्ही नेहमी बोलतो ह्या महिलांचा जीव कशात गुतन ते सांगता येत नाही बरं का. हे आम्ही जर का बाहेर गेलो कीर्तनाला लय माता माऊल्या प्रेम करतात, आईसारखं प्रेम करतात, तो आईसारखं प्रेम करतात. आणि कीर्तन झालं कधी कधी घरी निघल्यानंतर काय काय माता माऊल्या आईसारखं प्रेम करत असताना आम्हाला म्हणतात आम्हाला काजू बदामाचे लाडू खायला देतात. कशाचे? काजू बदामाचे. हे आमच्या तब्येतून कळलं असून काजू बदामाचे लाडू खायला देतात. पण जाताना म्हणतात की महाराज तेवढे लाडू घ्या पण केरी व्यक्ती एवढी हे कशा जीव गुतन ते सांगता येत नाही बरं का. गोपिकांचं तेच झालं, दही दूध टाकून दिलं पण डेरेत जीव गुतला. देवाने विचार केला तिथे जीव गुतले. आणखी नाव कासरावर जाऊन दिली. परत डगमग लागली. काय झालं? या डेऱ्यांचं वजन माझ्या नावेला झाले. काय करावं लागेल? डेरे पाण्यामध्ये टाकावं लागतं. गोपिकांनी तीही टाकून दिलं. आणखी नाव पुढे गेली, कासरावर गेली, परत नाव डगमग लागली. ए नावाड्या तुझ्याकरता दही दूध टाकून दिलं, डेरे टाकून दिलं, आता काय झालं? देवाने सांगितलं काय नाही, ह्या तुम्ही एवढ्या गोपिका मथुरेच्या बाजारामध्ये निघालायत ना, जरा नटून सजून निघालायत, अंगावरती दागिनं घातल्यात. खरं सांगू का, ह्या दागिन्यांचं वजन माझ्या नावेला झालेले. मग काय करावं लागेल? नाव पहिलं तीरावरती जाण्याकरता दागिनं काढून पाण्यामध्ये टाका. गोपिकांचा काय त्याग आहे. मोला मागाचं दागिनं काढलं पाण्यामध्ये टाकली. परत नाव पुढे गेली, परत डगमग लागली. नावाड्या दही दूध टाकून दिले, डेरे टाकून दिले, सोनं टाकून दिलं. आता काय झालं? काय नाही, तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर गोपिका आहेत ना, आणि तुमच्या सुंदरतेमध्ये भर टाकण्याचं काम ज्या करतात तुमच्या वेण्या, ह्या वेण्यांचं वजन नावेला झालेले. कशाचं वजन झालेले? नावेला झाले. मग काय करावं लागेल? नाव हलके करण्याकरता वेण्या कापण पाण्यात टाका. सौंदर्याचा सुद्धा त्याग केला. वेण्या कापल्या पाण्यामध्ये टाकल्या. पण पुरत नाव पुढे गेली, डगमगाय लागली. नावड्या काय झालं? आता देवाने स्वतः सांगितलं तुम्ही एवढ्या गोपिका नावे बसत ना, तुमचंच वजन झाले. मग काय करावं लागेल? तुमच्यापैकी एका गोपिकेने पाण्यात उडी टाकली, बाकीच्यांना दर्शन होईल. एक उठली म्हणली मी उडी टाकते, तुम्ही दर्शन करा. दुसरी म्हणते तुम्ही नाही, मी उडी टाकते, तुम्ही दर्शन करा. तिसरी म्हणते तुम्ही नाही, मी उडी टाकते. सगळ्या उभा राहिल्या
आणि एकदम पाण्यामध्ये उड्या टाकल्या. माझा कैवर्तक हा केशव भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले, गोपिकांचा उद्धार केला आणि गोपिकांना दर्शन दिलं. भागवतकार म्हणतात की गोपिकांचा उद्धार झाला कशाच्या जोरावरती, पण त्याग करावा लागला. पण त्याग काय काय केला, त्याग काय काय केला, दही दूध टाकून दिलं, अर्थाचा त्याग आहे, वेण्या कापल्या, सौंदर्याचा त्याग आहे, आणि शेवटी देहबुद्धीचा त्याग. एवढा त्याग ज्याने केला ती माणसं परमार्थात सफल झाली. विठाला परमार्थ करत असताना माणसाच्या परमार्थामध्ये काय पाहिजे, पहिलं बळ सांगितलं त्यागाचं बळ. काही तुकोबारांचं पाय धरलं, महाराज एवढा त्याग आमच्याच्याने शक्य नाही, आम्हाला जरा सोपं बळ सांगा. मग ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक दुसरं बळ सांगितलं, त्याच्यापेक्षा वेगळं बळ, वैराग्याच्या बळापेक्षा दुसरं बळ सांगितलं. माऊली म्हणतात की जे दिठीहीन पविजे ते दिठी बिन देखिजे, जरी अतिंद्रियला हिजे ज्ञान बळ. सोपं बळ सांगितलं. माऊली म्हणतात की ज्ञान नावाचं बळ म्हणजे एक लक्षात ठेवा, एरवी देव कशाने आकळला जात नाही, पण ज्ञानबळाने देव काय केला जातो, आकळला जातो. पण ते ज्ञान प्राप्त करून घेणं सुद्धा कठीण आहे. महाराज हे बळ सुद्धा कठीण आहे, जरा सोपं बळ सांगा. मग महाराजांनी तिसरं बळ सांगितलं, अंगे योगाचे बळ. पण योग बळ सुद्धा कठीण आहे. महाराज ही तिन्ही बळ कठीण सांगितली, जरा सोपं बळ सांगा. मग महाराजांनी चौथं बळ सांगितलं. महाराज म्हणतात मोठ्या भावार्थाचे बळ अत्यंत सोपं बळ सांगितलं, मोठ्या भावार्थाचे. हे कोणतं बळ झालं, मोठ्या भावार्थाचे बळ. म्हणजे परमार्थामध्ये कोणतं बळ सांगितले, बाहुबळ. कोणतं बळ, कोणतं बळ, बाहुबळ. मी माझ्या एका कीर्तनात असं म्हटलं, परमार्थात बाहू पाहिजे. काय पाहिजे, काय पाहिजे, भाऊ पाहिजे. एक मात्र उठला माझ्या कीर्तनात नाचायलाच लागलं महाराज. मी म्हणलं काय झालं नाचायला, ते म्हणला महाराज तुम्ही सांगितलं बाहुबळ पाहिजे. म्हणलं बाहूच पाहिजे. ते म्हणला महाराज मला तो कुणाचीच गरज नाही. मी म्हणलं का, ते म्हणला महाराज मला घरी 5 भाऊ आहेत. अरे म्हणलं तुझ्या भावांना घरी ठेवू म्हणलं. अरे परमार्थामध्ये भाऊ पाहिजे मध्ये कोणता पाहिजे, बाहुबळ पाहिजे. मोठ्या भावार्थाचे बळ. हे बळ जर का असेल तर बाहुबळाने परमार्थ सफल होतो. पण हे भावबळ सुद्धा कठीण सांगितलं. महाराज जरा सोपं बळ सांगा ना, आपल्या अभंगाच्या दृष्टिकोनातून सोपं बळ. निश्चयाची बळ. परमार्थामध्ये याच्यापेक्षा आता सोपं बळच नाही. महाराज म्हणतात की निश्चयाचे. हे कोणतं बळ झालं, निश्चयाचं बळ. म्हणजे महाराज म्हणतात की जर का परमार्थामध्ये निश्चय करायचा, पण काय निश्चय करते, वाक्य बोलू का, हे काय काय माणसं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत घडली येतात हो, पण परमार्थ करण्याचा निश्चय होत. एक माझं जिवंत उदाहरण देईन बरं का, माझ्या ओळखीत होते जिवंत उदाहरण. आपल्यापासून पंढरपूर किती,
500 वा, आमच्यापासून 125, इथून 500 किलोमीटर. आणि त्या पंढरपूरच्या जवळ एक सांगोला आहे ना माहिती सर्वांना. त्या सांगोल्याचं अंतर किती माहिती का? हा 40 किलोमीटर आहे. किती अंतर आहे सगळ्यांना ऐकून ठेवा. पंढरपूर सांगोला अंतर किती किती 40. आणि त्या सांगोल्याला एक पाटील राहत होतो असं पिळदार मिशाचं. हे पांढरं धोतर निरू फेटा बेटा घालायचं, तगडं होतं चांगलं. दररोज सकाळी उठायचं, चिया प्यायचं आणि चवाटीवर बसायचं आणि बाकीच्या माथऱ्यांना गोळा करायचं. त्यांना म्हणायचं हे मला पंढरपूरला जायचंय आणि देवाचं दर्शन करायचंय. ते अंतर किती होतं? 40 किलोमीटर. 40 किलोमीटर. आणि काय म्हणायचं? मला पंढरपूर जायचंय आणि देवाचं दर्शन. अंतर किती पाठीमागं? 40 किलोमीटर. आणि काय म्हणायचं? मला पंढरपूर जायचंय देवाचं दर्शन. अंतर किती? 40 किलोमीटर. आणि काय म्हणायचं? अहो पाहता काय माझ्याकडं म्हणता म्हणता म्हातारा मेलं पण पंढरपूरला गेलं. आयुष्यभर माणसं म्हणतात मला पारमार्थ करायचंय, पण पारमार्थ करण्याचा निश्चय आपला होत. एक लक्षात ठेवा, परमार्थात पहिल्यांदा निश्चय. पण काय निश्चय पाहिजे? 3 निश्चय महत्वाचे घेऊन जातात. 3 निश्चय कोणते कोणते? पहिला निश्चय परमार्थ सफल करण्याकरता पहिला निश्चय करायचा मला संसार त्यागायचा आहे, पहिला निश्चय. दुसरा निश्चय मला परमार्थ करायचा आहे. आणि तिसरा निश्चय आता परमार्थात आले देव प्राप्तीपर्यंत परमार्थाचा पंथ सोडायचा नाही. 3 निश्चय करणारे यशस्वी झाले. विठाला विठाला. पहिला निश्चय संसार. संसार माणसाला संसार सुटत पहिला निश्चय आपला होत. हे बऱ्याच वेळा आम्हाला अशी उदाहरणं पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं की लोक फार पारमार्थिक आहेत, पण आतला संसार सुटलेला. हे नगरच्या जवळ बरं का 12 वर्षापूर्वी मला अनुभव आला. माझ्याकडे गाडी नव्हती. मी कीर्तन करण्याकरता गेलो बरं का. मी कीर्तन करण्याकरता गेलो. 5 दिवसात सप्ताह होता. माझं 3ऱ्या दिवशी कीर्तन होतं. पण एका म्हातारीच्या दारातून सगळ्या बायाने घेतलं. माझ्या म्हातारे गावात लोकांनी सप्ताहात आट्टात घातलाय, कीर्तनाला येत जा. दररोज येते म्हणायची, येतच नव्हती. पण त्या 3ऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं ना, त्या दिवशी म्हणले म्हातारे दररोज येते म्हणते येत नाही, आज तुला यावाच लागन. ती म्हणलेली आग्रह करताय कुणाचं कीर्तन आहे? काय नाही म्हणले ते दौंडचे श्यामसुंदर महाराज डवळे त्यांचं कीर्तन आहे. बरं 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 माझा संसार ठेवते येते. नाही नाही येते म्हणते येत नाही, तू चल आमच्या देखता संसार ठेव. आता तिचा संसार म्हणजे काय? 10-5 कोटीची इष्टी होती का तवा? हा तिचा संसार म्हणजे काय? 5च कोंबड्या टुपली खाली घालायची आणि त्याला सांभाळायची. कोंबड्या टुपली खाली घातल्या. माझ्या कीर्तनात पुढे येऊन बसली. 10:30 वाजेपर्यंत कीर्तन ऐकलं, पण 11:45 दमत निघाना. कारण सगळं तिथं प्रेम होतं. कशावरती? हा अंग एवढं विसरायचं नाही. वा वा. हा आणि 10:30 11:45 दमत निघाला. डायरेक्ट घरी गेली आणि घरी जाऊन तिने कोंबड्या पाहिल्या. पाहता काय माझ्याकडे तळपायच्या मस्तकाला गेली ना का सगळ्या कोंबड्या बोक्याने मारल्या होत्या. रातभर रडत बसली तिथं. आणि दिवस उगवता रडत असताना बाई दारात गेले. हे म्हातारे काय झालं सकाळ सकाळ रडायला? काय न विचारू, मेलेलेच बरं. काय झालं? काय नाही राहिलं आता. अगं झालं काय? संपलं म्हणली. अगं झालं काय ते तरी सांग. काय नाही म्हणली. 5च कोंबड्या होत्या मेल्या. कोणी मारल्या? बोक्याने. कधी मारल्या? रात्री मारल्या. आणि तू काय करीत होती? आता आदल्या दिवशी माझं कीर्तन झालं ना, मुक्काम तिथंच केला होता. आंघोळ करून मी बॅग घेऊन पांढऱ्या कपड्यावरती निघालो. आणि हिने विचारायचं रात्री तू कुठं गेली होती? तसं पांढऱ्या कपड्यावरती मला पाहिलं का नाही, बांगड्या महाग चालल्या. माझ्याकडे बघून म्हणती गेलती ना म्हणली रात्री ह्या मुडद्याचा जाळ करायला. माणसं परमार्थात फक्त आल्यासारखे करतात, पण आतला संसार सुटत. ए दादा पहिलं वाक्य घेऊन जा. परमार्थाची शिजवण्याकरता पहिल्यांदाच त्याग निश्चय करायचा मला संसार त्यागायचा आहे. आणि संसार त्यागल्यानंतर दुसरा निश्चय करा मला परमार्थ करायचा आहे. आणि परमार्थ करण्याचा निश्चय झाला की शेवटचा निश्चय महत्वाचा आहे. तो म्हणजे कोणता? देव प्राप्तीपर्यंत परमार्थाचा पंथ सोडायचा नाही. निश्चय करणारे माझे तुकोबर आहे. 3 निश्चय. पहिला निश्चय आम्हाला प्रमाण द्या. संसार त्यागला का? लाथाळीला. परमार्थाच्या पंथाला लागले का? तुकोबर म्हणतात की माझ्या घरण्याची परंपरा होती माझ्या वडिलाची. आणि तिसरा निश्चय मी परमार्थात आले देव प्राप्तीपर्यंत मी माझ्या परमार्थाचा पंथ सोडणार नाही. आणि यात निश्चयाचं दिग्दर्शन तुकोबर करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
बार